नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, शेतकऱ्यांकडे सातबारा असतो, त्या सातबारामध्ये अनेक वारस असतात। एखाद्या शेतकऱ्यातील जो सातबाऱ्यामधील जो एखादा वडीलधारी माणूस असतो, त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांची नावं त्याच्यावरती चढवावी लागतात। किंवा जर समजा एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्या सातबाऱ्यावरतील त्या व्यक्तीचं नाव कमी करावं लागतं। असं हे सातबाऱ्यावरील महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना दरवर्षी किंवा वेळोवेळी करावं लागतं। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांना हे काम करत असताना तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे पैसे द्यावे लागतात किंवा फेऱ्या माराव्या लागतात। महाराष्ट्र शासनाने या संदर्भात अतिशय महत्त्वाची मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे, जिवंत सातबारा मोहीम। आता हा जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेऊया। जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय, तर तलाठी कार्यालयातील जे तलाठी असतात हे प्रत्यक्ष तुमच्या गावामध्ये येतील। गावामध्ये आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्या संदर्भात कोणतीही काहीही अडचण असेल तर त्या क्षणी ते सोडवून देतील। या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक अधिकृतपणे शासन निर्णय सुद्धा जाहीर केलाय। ही मोहीम कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहे, या मोहिमेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काय अटी किंवा पात्रता असणार आहेत, त्याचबरोबर ही जी मोहीम सुरू होणार आहे ही मोहीम कोणत्या दिवसापासून आणि कोणत्या तारखेपर्यंत चालू असणार आहे, या मोहिमेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, तलाट्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असणार, याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 19 मार्च 2025 रोजी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। महसूल विभागाच्या अंतर्गत 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत 1 मार्च 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे। आणि या मोहिमेची दखल राज्य स्तरावरती महसूल मंत्री यांनी घेतलेली आहे। आणि यांच्या माध्यमातून ही मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश, महत्त्वाचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर ही जी मोहीम आहे या मोहिमेअंतर्गत सातबाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे। मयत खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीमध्ये करण्यासंदर्भात, अभिलेखामध्ये नोंद करण्यासंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी शासन निर्णय काढलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी अशा म्हटलेल्या आहेत की सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचे कामकाज पूर्ण कराव्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। जिवंत सातबारा मोहीम याचा अर्थ असा की जर एखाद्या गावातील एखादा शेतकरी असेल आणि त्या सातबाऱ्यावरील एखादी व्यक्ती मयत पावली असेल तर त्याचं नाव कमी करणं, त्याचबरोबर मयत पावलेल्या वारसांची नावं त्या ठिकाणी चढवणे, हा महत्त्वाचा या ठिकाणी कार्यक्रम, महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये गावोगावी राबवण्यासंदर्भात शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे। त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा इतर एजंट लोकांकडून जास्त फी आकारली जाते, अव्वाचे सव्वा या ठिकाणी पैसे या ठिकाणी घेतले जातात, हे कुठेतरी थांबलं जाणार आहे। आणि या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला जाणार आहे याचा कृती आराखडा सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे। 1/4/2025 ते 5/2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी जे असतात त्या तलाठ्यांच्या माध्यमातून ज्या त्यांच्या सजा असतात त्या सजांमध्ये जे गावं असतात त्या गावांमध्ये जाऊन या संदर्भात चावडी वाचून दाखवायची, म्हणजे गावोगावी सांगायचं आहे का तुमच्या साठी अशा पद्धतीने राज्य सरकारने उपक्रम किंवा मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। त्याबरोबर पुढच्या 6/4/2025 ते 20/4/2025 कालावधीपर्यंत वारसा संबंधी आवश्यक कागदपत्र म्हणजे मृत्यू दाखला, वारसा संदर्भात सत्यप्रतिज्ञापत्र, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते किंवा मोबाईल नंबर, भ्रमणध्वनी, रहिवासी बाबतचा पुरावा ग्राम महसूल यांच्याकडे हे सर्व गोष्टी द्यायच्या आहेत।
आणि यानंतर जे ग्राम महसूल अधिकारी असतील त्यांनी या संदर्भात चौकशी करायची आणि मंडल अधिकारी यांच्या मार्फत हा ठराव किंवा हे फेरफार या ठिकाणी बदलायचे आहेत किंवा या ठिकाणी नोंदी करायच्या आहेत। अशा पद्धतीने महत्त्वाच्या कालावधीमध्ये हे सर्व उपक्रम राबवला जाणार आहे। त्याचबरोबर 21/4/2025 ते 10/5/2025 पर्यंत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा। यानंतर म 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडल अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्ती करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबाऱ्यावरती नोंदवल्या जातील। अशा पद्धतीने हे उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गावोगावी तलाठी सजा, तलाठी कार्यालय, त्याचबरोबर मंडल अधिकारी, कृषी अधिकारी यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि या संदर्भात सर्व कामकाज व्यवस्थित चालावा यासाठी राज्य सरकारकडून एक नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे। त्याच्या मार्गदर्शनानुसार हे सर्व कामं करायची आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेला आहे। परंतु हा जो निर्णय आहे, ही जी माहिती आहे, ही माहिती गावोगावी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी मला सहकार्य करायचंय। महत्त्वाची माहिती असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।